लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा। लोकवार्ता न्यूज 24 लाईव्ह यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालय या समोर उपस्थित आहोत। खेड तालुक्यातील हदगाव या गावातील काही शेतकरी निवेदन घेऊन उपजिल्हाधिकारी यांच्याकडे आले असता आपण त्यांनी कोणते निवेदन घेऊन आणि त्यांचा कोणत्या प्रकारचा अन्याय होत आहे त्या संदर्भात या शेतकऱ्यांसोबत संवाद साधूया। आपलं नाव सांगा। आपण कशासाठी आलात? तर आम्हाला न्याय पाहिजे। कार्यक्रमामध्ये समोसा व्यक्ती आहे ते त्याला ती असून आमच्यावर न्याय करायचं आम्हाला आहे तिथे बोलत असेल तिथं वहिवाट नाही, कुठं पाऊल असं नाही, कुठं पाणी नसेल, कुठलंच काही नाही सर। त्यांना इथे महसूलच्या खात्यात असल्यामुळे तहसीलच्या मॅनेज करून आहे नोटीस काढलेल्या सर। 2024 आम्हाला परेशान केलं सर। आम्हाला कुठेच नाही भेट नाही। आज त्यांनी नोटीस काढल्या की मग आम्ही काय आणि कोणाच्या हातापाया पडल्या, कोणाला घेऊन गेल्या सर। आज काय झालं, आज लगेच 4 दिवसांमध्ये ठेवले सर। आणि दुसरी गोष्ट त्यांना महसूलच्या खात्यामध्ये असल्यामुळे त्यांना आहे ते समोर यायला गेला ज्ञानेश्वर कर्मणी त्याच्या चुलत भावाला पुरी करायला त्यांना आहे की 53 गट नंबरमधला मला त्यांना म्हणते की असं काल असे एक व्हिडिओ पाठवली त्यांनी की न्यूज आणि मला रस्ता पाहिजे, रस्ता भेटला गेला आहे की आम्ही हे करणार ते करणार आम्ही आता आम्हाला धंदे पाहिजे, आमच्यापाशी पैसे नाही, आम्ही गरीब माणसं आहोत सर। आम्हाला फक्त न्याय पाहिजे। ते जे निवटी कर्मणीचे मुलगा आहे सर, अशोक कर्मणीचा यांचा मुलगा त्यांना आहे 53 गट नंबरमधला त्याचे रस्ता शेत आहे सर शिवरस्त्याला 53 गट नंबरमध्ये। आणि हे रस्ता मागल्या ते ऑलरेडी चालू आहे रस्त्याचं प्रकरण 55, 56, 57 मध्ये आणि त्याने 53 गटाला पुरी ढकलं असेल त्यांना पुरी येईना गेला आणि ह्याला ढकलं असेल। त्या गटामधून अगोदरचा जुना काही रस्ता वगैरे काय होता का? कुठलंच काय नाही असेल। ओके, मग ज्यांनी रस्त्याची मागणी करायला त्यांनी त्यांच्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग म्हणून एखादा पानंद रस्ता किंवा शिव आहे का? नदी आहे सर, आहे सर, आहे का? आहे। कलेक्टर साहेब पण आले देगलूरचे, त्यांनी पण बघून गेल्यावर हे नोटीस त्यांनी काढले की तहसीलमधून दादा साहेब काढले होते। काढल्यावर आधी ह्यांनी काय म्हणले मग येऊन ह्यांनी प्रत्यक्षापणे त्यांनी न बघता नोटीस काढली होती। येऊन बघून ह्यांनी परत रिटर्न पाठवून दिले दादा साहेब। मग त्यांनी आधी ते ह्याच्या म्हणण्यानुसार आले पहिले ते आलेच नाही म्हणलं बघण्याच्या पहिलेच काढली होती नोटीस। मग येऊन बघून आहे ठीक आहे आम्हाला म्हणले की 4-8 दिवसामध्ये तुम्हाला नोटीस काढते सुनावणीला बोलले म्हणले आम्हाला बोलले रिटायर होण्याच्या अगोदर 15 साहेबांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता सर जे काही आदेश निर्गमित केल्यात हे एकदम अन्यायकारक निर्णय आहे। ह्या शेतकऱ्यांच्या बोलण्यावरून आपल्याला लक्षात येते। एक पॉईंट नमूद करण्यासारखं आहे। आपलं नाव सांगा। संदीप हनुमंतराव। आपलं गट नंबर 55 गट नंबर। तर तुमच्या शेतातून म्हणजे रस्ता जात आहे हो, तर त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? सर त्याला नकाशामधून मोकळी काय नाही कर। ओके, नकाशाला लागून जसं आहे तसं मोकळी काय त्याला जायला म्हणजे ह्यांचं म्हणणं असं आहे की जे नकाशामध्ये उल्लेख आहे नकाशा शिवरस्ता जे आहे त्या शिवरस्त्यानं त्यांनी जाण्यासाठी रस्ता करून घ्यावी, पण आमच्या शेतातून रस्ता न टाकता दंडशाही किंवा पदाचा गैरवापर करून ह्यांच्यावर एक अन्याय करण्याचा प्रयत्न यांच्या बोलण्याच्या वक्तव्यातून आपल्याला स्पष्ट दिसत आहे। हा पण मुद्दा लक्षात घ्यावा। आपलं नाव सांगा। आणि मग गोळेकर काका तुम्ही सांगा काय अन्याय होत आहे तुम्ही? आणि साहेब 2025 पासून त्यांनी आणि एवढी करले साहेब आमच्यावर गरीब माणसं आम्हाला फक्त जमीन आहे साहेब तिथे 2 एकर। ओके, 2 एकर जमीन आहे त्या जमीन मधून त्यानं रस्ता आम्हाला का म्हणजे त्याचं शेत आहे खाली साहेब। ओके, आणि वरून काय त्याचं पांढरा रस्ता नाही, नकाशात रस्ता नाही, तर पर्याय रस्त्याकडे हाय साहेब तुम्ही त्या रस्त्यातून जाईना मुसम दंडशाहीनं त्या हनुमंतचा जो तलाठी आहे आणि तलाठी आणि तहसीलदार साहेब त्या दोघांचं संबंध होतं साहेब तिथे। ओके, ते संबंध असल्यामुळे काय केले दोघं एक होऊन ना हे आता अन्याय आमच्यावर काय आम्हाला माहिती नाही साहेब। 2025 आमच्यावर नोटीस काढल्या त्यानं आदेश दिला साहेब, आम्हाला अजिबातच माहिती नाही तर काही। आम्ही गरीब माणसं, आम्ही शेतकरी माणसं, आम्हाला काही लिहू आहे ना, आम्हाला काही वाचता आहे ना, आम्हाला माहिती नाही। आदेश दिल्यानंतर आम्हाला नोटीस आली साहेब। नोटीस आल्यावर मग आम्हाला म्हणले नोटीस आली म्हणजे साहेब। मग आम्ही गेल्या तर मागून आता पत्र काढून आम्हाला हैराण करून ठेवली साहेब आतापर्यंत। मग साहेबांचं म्हणणं काय होतं?
कलेक्टर साहेबांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी करून कलेक्टर साहेब येऊन पाहणी केले, पर्याय रस्ता हाय म्हणून सुद्धा सांगितले कलेक्टर साहेबांना. नांदेड चालते का देगलूर चालते? देगलूरचे कलेक्टर साहेब आहेत. कलेक्टर साहेब देगलूरचे कलेक्टर साहेब येऊन बघितले, बघून त्यांनी काय सांगितले, पर्याय रस्ता हाय, इथून पाहणे रस्ता नाही, वाट नाही चिखलामध्ये येऊन बघितले साहेब. ओके बघून त्याने भाऊन तहसीलदारला पत्र दिली. हा. मग तहसीलदारने येतो येईना 2-3 नोटीस सोडली. नोटीस काढल्यानंतर मग पुन्हा आलेच नाही ती, मग हागून आले शेवटला. येऊन त्याने काय सांगितले, आम्हाला नोटीस काढली, मग पुन्हा तुम्हाला सुनावणीला बोलते आम्ही म्हणले, या तुम्ही पुन्हा नंतर तुम्हाला म्हणले. मग आम्हाला नोटीस काढली साहेब, पुन्हा नोटीस आली बी नाही आम्हाला, सुनावणीला बोली नाही आम्हाला, काहीच नाही. आदेश देऊन निघून गेले ते सरकार. म्हणजे तुमच्याशी चर्चा विनिमय प्रत्यक्ष बोलणी न करता साहेब. त्यांनी रिटायर व्हायच्या पुढं आदेश देऊन फक्त आदेश काढून त्यांनी मोकळे होणार. एवढं आम्हाला मागणी नोंद करायसाठी एवढंच आम्हाला point गरीब आहे. माणसाला माझी गोष्ट आहे सर, आमचे भाऊ आहे ते बाहेर कामाला आहे सर. त्यांचे आहे ते प्रत्यक्षात लय माणसे जोड असल्यामुळे त्याच्या नावानं आहे ते हे केलं की तिने आणि असं म्हणजे असं आम्हाला केलं साहेब. बोलला, असं केलं म्हणून म्हणल्यात, आणि त्याच्यामुळे आम्हाला धोका आम्हाला असं सादर केलं सर. त्यांनी त्याच्यापासून कुठला धोका नाही सर. ते नाही ते इथं आला नाही, कुठं बघला नाही सर, कुठं काही नाही. हैदराबादला लोकं कामाला साहेब. तर कायद्याचा भीती हा, कायद्याची. आणि अधिकाराचा पदाचा अधिकाराचा वापर करून एकतर तुम्हाला भीती गरीबाला दाखवण्याचं काम साहेब दाखवले. या संबंधित व्यक्तीकडून होत आहे. होत आहे, साहेब. आपलं नाव सांग. दत्तात्रय कटरावर ओके, तुमचं गट नंबर किती आहे? 56 आहे. 56 गट नंबर. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं सर, माझ्या शेतातून वाटच नाही त्याला, हा. आणि मी हा भेटाचला, ओके आणि ते ज्ञानेश्वर हनुमंत करमले हम्म. हे तलाठी उदगीरला असते वेळेस हम्म. जाधव साहेब नाईब तहसीलदार होते. हम्म. नाईब तहसीलदार आणि हे तलाठी दोघं दोस्तांना एकत्र राहून हम्म. ह्या दोघांनी एकत्र राहिल्यामुळे पुन्हा जाधव साहेबची बदली मुखेड तालुक्यात तहसीलदार म्हणून आले. हम्म. पुन्हा ह्यांना 24ला आम्हाला शेतकऱ्याला कोणालाच न माहीत असता हम्म. त्यांना संबंधात घेऊन त्याला दोस्तान्यामध्ये तहसीलदार साहेबाला एक विनंती केली, का हातपाय पडले, काय केले ते आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला कळून मी दिलं नाही साहेब. आणि त्याने तहसीलदार मुळे हे आम्हाला रस्त्याचा आदेश काढलेला माहीत नाही, आम्हाला नोटीस नाही. आम्हाला 25 मध्ये 4/4/2025ला रोड करायसाठी नोटीस दिले. ते बी 56 वाल्याला नोटीस नाही साहेबांनी, पण धमकी घालायला आम्हाला साहेब त्यांना. आणि पुन्हा नंतर रिटायर व्हायच्या वेळेस त्यांनी शेतात आले, शेवटी 1 महिना अगोदर आल्यानंतर पुन्हा 2 नोटिसा काढून दोघाला बी, विरोधकाला आणि अपीलवाल्याला बी, दोघाला समोर घेऊन आणि 2 सुनावणीमध्ये तुमचं काय ते निकाल देतो म्हणून आम्हाला सांगले साहेब. त्याने कोणतंही बी सांगायला नाही, आणि रिटायर व्हायच्या पुढे त्याला आदेश देऊन मोकळं करून आम्हाला अडचणीत आणलं साहेब. ओके. धमकी देणाऱ्याचं नाव, धमकी कोण दिली तुम्हाला? ज्ञानेश्वर हनुमंत करमले बरोबर. हे कोणत्या पदावर आहेत? तलाठी आहे साहेब. तलाठी पदावर. आता रनिंग तलाठी पदावर आहे. हा, तलाठी पदावर. ओके. म्हणजे काय म्हणून धमकी दिली? महसूल खात्यामध्ये काय म्हणून धमकी दिली? त्यांनी मारतो हाणतो, तू रोड टाचाय, दुसऱ्याला का त्रास ठेवलेला, तुझं गट नंबर नसलं तरी तुला मारहाण करून तुझं गटातून कसे जमीन मध्ये रोड करतो, असं काही गोष्टी बोलून धमक्या देऊन आम्हाला हैराण करला सर. ते असं मला म्हणणं आहे की संविधानामध्ये असं कुठे लिहिलेलं आहे का सर? तहसील महसूलमध्ये महसूलच असते का देवा म्हणून, असं आमच्या सगळ्या गरीब माणसं देवा सर. ओके ओके. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की महसूल खात्यामध्ये राहून, पदावर राहून पदाचा गैरवापर करून संबंधित तहसीलदार महोदयांनी रिटायर व्हायच्या पुढं महसूल शेतकऱ्यांना कोणतीच पूर्वकल्पना न देता त्यांनी रिटायर व्हायच्या पुढं जे काही आदेश निर्गमित करायचा होता ते आदेश त्यांनी संबंधित महसूल खात्यामध्ये जे पदावर आहेत तलाठी म्हणून त्यांच्या बाजूनं संगनमताने आदेश निर्गमित करून त्यांनी रिटायर झालेले. आणि आजपर्यंत तुम्हाला त्या आदेशामुळं आजपर्यंत तुम्हाला त्रास सहन करावा लागत आहे ना. तर संबंधित तहसीलदार सुद्धा या प्रकरणामध्ये त्यांचा कुठं ना कुठं ह्या शेतकऱ्यावर अन्याय करण्यासाठी हातभार लागलेला आहे. तरी सर्व शासनाला विनंती आहे की ह्याची चौकशी होताना जे रिटायर झालेले तहसीलदार महोदय आहेत त्यांना पण जाहीर मोक्यावर बोलावून त्यांना कोणत्या नजरेने तिथं रस्ता दिसलेला आहे ते रस्ता त्यांनी दाखवून द्यावी. आणि या होणाऱ्या शेतकऱ्यांवर जे अत्याचार अन्याय होत आहे आणि 2 वर्षापासून जे यांनी अत्याचार सहन करत आहे त्या अत्याचाराला जे कोणी दोषी किंवा सहकार्य करत आहेत त्यांच्यावर सुद्धा शासनाने योग्य ती कारवाई करून त्यांच्या पदाचा किंवा त्यांचा कोणताही विचार न करता, कारण त्यांना अधिकार नाही
पण रिटायर होताना चुकीचे आदेश निर्गमित करून यांना संपर्क न करता आदेश देणं हे कायद्याच्या बाजूनं अतिशय अन्यायकारक निर्देश आहेत. तरी सर्वांनी ह्या गोष्टीचं पण ह्या पॉईंटचा पण नोंद घ्या. उद्या चालून सर आमच्या परिवाराला माझा भाऊ पंडित कोळेकर आहे ते हैदराबादला राहतो सर. त्यांच्या नातेवाईक तिथे राहतात सर. पंडित कोळेकर किंवा माझे आई वडील गावात राहतात, मी ते बाहेरगावी राहतो सर. यांना काही झालं सर, ज्ञानेश्वर करमाले, हनुमंत करमाले त्याचे वडील, त्याचा सुरज भावाची निवृत्ती करमाले आणि अशोक करमाले हे सगळे हे असतील सर दोषी जबाबदार असतील. आम्ही बाहेर आलेलो आहोत सर. सर आपलं नाव सांग. मारुती उज्जैन पार्टी खटगाव, आपला गट नंबर गट नंबर 68. 68. या रस्ता तुमच्या शेतातून पण जात आहे का? नाही, माझ्या शेतावर ते मला न विचारता मी हैदराबादला कामाला गेलतो. त्याची माहिती द्यायला नाही, शेत उतरून माझं रोड काढून वर पुढे सरकार मला पूर्व कल्पना न देताच त्यांनी रस्त्याचे काम सुरुवात केलेले आहे. सुरुवात करून निघून गेला पुढे. ओके. तर ह्यातून असं स्पष्ट होत आहे की आपण प्रत्यक्ष ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहोत. आणि त्यामध्ये एकतर संबंधित व्यक्ती महसूल खात्यामध्ये कार्यरत असताना त्या पदाचा त्यांनी ह्यांच्यावर अन्याय करण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे, यातून स्पष्ट होत आहे. आम्ही काल प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी केल्या असता, नकाशा वगैरे पाहणी केल्या असता त्या ठिकाणी कोणताही पूर्व रस्ता तिथं आढळून आलेला नाही. पण ह्या 55 गटाच्या शेजारून एक सीव त्या ठिकाणी गेलेले आहे. पण ह्या पदावर असलेले तलाठी महोदयांनी त्या सीव मार्ग रस्ता न करता दडपशाहीनं एक इगो हटमुळं त्यांनी ह्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतामधून रस्ता नेण्याचा एक कारस्थान रचलं असून त्यांनी या सर्वांवर एक प्रकारचा अन्याय अत्याचार करत आहे, हे या सर्व शेतकऱ्यांच्या म्हणण्यातून स्पष्ट होत आहे. धन्यवाद. यावर तुमचं काय मागणी आहे शासनाकडे? आमच्या शासनाकडे एवढंच मागणं असेल, आमच्याकडे थोडी जमीन आहे सर, त्याने रस्ता केलं तर आमच्याकडे जमीन आहे ना, शिवरस्ता खादीगावाने सावरमा तिथून शिवरस्ता तिथून रस्ता करून घ्यावा असेल एवढीच मागणी आम्हाला शासनाकडून. आम्हाला पण शासनाकडून एवढीच आहे की शासन आम्हाला न्याय देईल असं एक आमचे म्हणणं आहे सर. अगर नाही दिले लोकवार्ता न्यूज 24 शोध सत्याचा.